जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण अशा एका पवित्र भूमीवर आलोय जिथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला। होय, आज आपण आलोय जुन्नर शहरातील ऐतिहासिक किल्ले शिवनेरीवर। आजचा हा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण आपण गडाचा इतिहास, ते 7 मुख्य दरवाजे आणि महाराजांचं जन्मस्थान सगळं काही जवळून पाहणार आहोत। चला तर मग माझ्यासोबत अनुभव हा ऐतिहासिक प्रवास। मित्रांनो, शिवनेरी चढायला तसा खूप सोपा आहे। संपूर्ण गडावर छान पायऱ्या बांधलेल्या आहेत, पण गडाची रचना अशी आहे की शत्रूला सहजासहजी वर येता येऊ नये। वर जाताना आपल्याला महादरवाजा, पीर दरवाजा, हत्ती दरवाजा अशा 7 मुख्य दरवाजातून जावं लागतं। प्रत्येक दरवाजाची दगडी कोरीवकाम पाहून त्या काळातील वास्तुकलेचा अभिमान वाटतो। शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक सुंदर किल्ला आहे। हा किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून 105 किलोमीटरवर आहे। 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच शिवनेरी गडावर झाला। या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की। जीर्णनगर म्हणजे जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे। सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकाचा नाश केला आणि जुन्नर परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले। नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग आहे। या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे। यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली। 1170 ते 1308 या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरी गडाचे स्वरूप प्राप्त झाले। इसवी सन 1565 मध्ये सुलतान मुर्तिजा निजामाने आपला भाऊ कासिम याला गडावर कैद ठेवले होते। यानंतर इसवी सन 1595 मध्ये किल्ला हा जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला। जिजाबाईंचे वडील जाधवराय यांच्या हत्येनंतर इसवी सन 1629 मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीराजे यांनी त्यांना 500 मावळ्यांसोबत शिवनेरीवर नेले। शिवनेरी गडावर श्री भवानी माता शिवाईला जिजाऊंनी नवस केला, जर आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवीन। इथे वर आल्यावर आपल्याला दर्शन होते शिवनेरी या नावाचं मूळ असणार आहे शिवाई देवीचे। देवीच्याच नावावरून पुढे बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। चला तर देवीचे दर्शन घेऊन पुढे जाऊया। शिवनेरी किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर मुख्य वास्तूंपैकी एक महत्त्वाची वास्तू म्हणजे अंबरखाना। अंबरखाना म्हणजे त्या काळातील धान्य कोठार। अंबरखान्याची इमारत अत्यंत मजबूत आणि भव्य आहे। शत्रूने वेढा घातल्यास किल्ल्यावरील लोकांना धान्याची कमतरता भासू नये या उद्देशाने हे कोठार बांधण्यात आले होते। येथील छताची रचना आणि भिंतीची जाडी धान्याला ओलावा लागू नये अशा पद्धतीने तयार करण्यात आली। आजही ही वास्तू बऱ्यापैकी सुस्थितीत उभी असून शिवनेरीला भेट देणाऱ्या इतिहासप्रेमींसाठी एक मोठे आकर्षण आहे। तर गाईज, आता आपण फिरतोय शिवनेरी किल्ला। जर आपल्या अकाउंटवर नवीन असाल तर इंस्टाच्या अकाउंटला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा। आणि मित्रांनो, शेवटी आपण तिथे पोहोचलो जिथे इतिहास घडला। ही तीच ऐतिहासिक इमारत आहे जिथे 19 फेब्रुवारी 1630 रोजी तुमचे आमचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि छत्रपतींच्या जन्माने ही भूमी पावन झाली। या खोलीत आल्यावर अंगावर एक वेगळाच काटा येतो। इथे समोरच तो सोन्याचा पाळणा आणि शिवरायांची सुंदर मूर्ती आहे। इथे क्षणभर बसून फक्त त्या इतिहासाची अनुभूती घ्यावीशी वाटते। तर आता आपण जन्मस्थान बघून आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं। त्याच्या बाहेर आल्यावर आपल्याला राजवाड्यांचे अवशेष बघा भेटतात। ते पुढे जुन्या काळातले स्नानगृह आहे। गड फिरताना आपल्याला दिसतो हा सुंदर बदामी तलाव। गडावर पाण्याच्या साठ्यासाठी केलेली ही जुनी व्यवस्था आहे। गडाच्या मध्यभागी असलेला हा बदामी तलाव येथील मुख्य जलस्रोत व सुंदर आकर्षण आहे। तर मित्रांनो, असा होता आपला आजचा शिवनेरीचा प्रवास। आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय।